हाय ऑल द फॅमिली मेंबर. पुन्हा एकदा एक फॅमिली शेअरिंग तुमच्या सगळ्यांसाठी. कालपासून माझी रेकीची बॅच चालू आहे आणि गेल्या आठवड्याभरापासून मी खूप बॅक टू बॅक कामात पण आहे. खूप अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी मीडिएटर बनते आहे आणि त्याच्याच एक्सपिरियन्सनी सांगते की आजच्या अटेंडमेंटच्या आधी जे काही फिलिंग होतं बॅचमध्ये ते एक्स्ट्रॉर्डनरी होतं. काल अनावधानाने असंच खूप आतून असं वाटलं की थोडं रिलॅक्सेशन पाहिजे म्हणून अचानक मूवीला जाऊ असं ठरवलं आईला घेऊन. आणि ओले आले ही एक मराठी मूवी होती. मला बॅकग्राऊंड नाही माहिती, काही नाही माहिती. त्या मूवीला जशी जशी मी एक्सपिरियन्स करत होते ना, दॅट वॉज लाईक अमेझिंग आयुष्य. कारण मला माझ्या आयुष्यातली प्रायोरिटी रिलेशन आहेत, प्रेम आहे. माझ्या बाबांनी दिलेल्या काही अशा आठवणी आहेत की त्याच्यामुळे मला नेहमीच ते प्रेम हवं असं वाटतं. आणि काही फायटिंग माझी इंटरनली होत होती, सराउंडिंगमध्ये होत होती. नेचर किती मोठ्या लेवलवर आपल्यासाठी इनिशिएटिव्ह घेऊ शकतं की ह्या पुन्हा पिक्चरमधनं मला एक जो मेसेज मिळाला दॅट वॉज व्हेरी एक्स्ट्रॉर्डनरी, ज्याला मी छान डिकोड करू शकले, माझ्या लाईफच्या पर्पजला आणखीन डीपली कनेक्ट करू शकले. माहीत नाही, त्या पिक्चरबद्दल जास्त बोलण्यापेक्षा मी तर म्हणेल की तुम्ही तो पिक्चर पाहून एक्सपिरियन्स करून या. ओले आले इट इज लाईक वाव मूवी आणि खूप कनेक्टेड होता माझ्यासाठी. पण मला जे शेअर करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं, ऑलवेज रिमेंबर वेन यू आर प्युअर आणि तुम्ही सरेंडर आहात ना, तो वरचा भगवंत कोणत्या ना कोणत्या रूपाने येईल तुम्हाला हेल्प करायला. यावर खरंच विश्वास ठेवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, या रेकी जर्नी जेव्हा मी इतक्या लोकांसाठी मीडिएटर बनते आणि ते अशा स्टेजवर मला नेऊन ठेवतात तेव्हा मी नेहमी म्हणते मी कोणी नाही आहे, कोणीतरी करून घेत आहे. आज या बॅचमध्ये मला एवढं एनर्जेटिक फील झालं काही गोष्टींनी जेव्हा मी गोष्टी शेअर करत होते. आणि विषय आमचा पुन्हा एका गोष्टींनी निघाला, दॅट इज व्हिज्युअलायझेशन, इमॅजिनेशन. मी जरी ब्रेन एक्सपर्ट असले, मी सगळ्यांना हेल्प करते, तरी माझा पण काही पॅटर्न आहेत की मी इमॅजिनरी वर्ल्डमध्ये जगते आणि मी त्या इमॅजिनरी वर्ल्डला रियालिटीमध्ये होताना पाहिलं. त्याचं खूप असे एक्झाम्पल आहेत की ती गोष्ट पहिले माझ्या विचारांच्या इमॅजिनरी वर्ल्डमध्ये होते आणि ती नंतर रियालिटीमध्ये दिसते. आता हा माझा पॅटर्न आहे, या गोष्टीत आहे. पण आज याचा एक पुन्हा एकदा चांगला अनुभव आला की जेव्हा एक काकू माझ्याशी बोलल्या, त्या कॅन्सर पेशंट आहेत आणि मला ते कुठेतरी असं फील होत होतं त्यांची कनेक्टिव्हिटी. आणि त्यांच्याकडनं पण मी जेव्हा हे ऐकलं की त्या पण त्यांच्या काही इमॅजिनेशनमध्ये होत्या, अशी गोष्ट दिसत होती आणि तेच त्यांच्या आयुष्यात सेम घडलं, तसंच घडलं आणि त्या मीडिएटरनी त्यांना त्या आजारातनं बाहेर काढलं. तर ठीक आहे ना, या सगळ्या गोष्टींमध्ये सुरुवात करा आपल्या थॉटला एनर्जी द्यायला आणि हेच इमॅजिनेशन ओले आले या मूवीमध्ये बघा. कधी कधी काही दुःखातनं दूर राहायला, काही गोष्टी इमॅजिनरी जगाव्या लागल्या तरी जगा. ते खरं दुःख अनुभवल्यापेक्षा खोट्या सुखात राहा. पण कधी हे इमॅजिनरी वर्ल्ड त्या रियालिटीकडे घेऊन जाईल कळणार नाही. पण आयुष्य एकदाच मिळालं आहे ना, ते बेस्ट जगा, त्याला आपलं बेस्ट द्या. या सगळ्याच्यामध्ये आजचा दिवस जर आपला शेवटचा आहे आणि उद्या जर आपण नसेल बघणार तर तो कसा जगला पाहिजे याच मंत्रावर काम करा. आणि सध्या तर मी तेच करते. आयुष्य आपल्याला जर एकदाच मिळालं आहे आणि आजचा दिवस जर शेवटचा आहे तर तुम्ही आपल्या लोकांशी कसं बोलाल, किती प्रेम द्याल, तेव्हा गिले शिकवे ठेवाल का, तेव्हा त्यांचा राग ठेवाल का? नाही ना, माहिती आहे उद्या जाणार आहे. तर प्लीज या व्हिडिओनी ना स्वतःशी बोला आणि गिव्ह युअर बेस्ट. थँक्यू सो मच.